त्याच्या कालावधीतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचं अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याचं महिला आणि जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3,000 रुपये जमा होतील। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा आणि मोठा निर्णय जाहीर झालेला आहे। राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण रक्कम आता टाकण्यात येणार आहे। या ठिकाणी बघा, सरकारच्या माध्यमातून अखेर घोषणा झाली। 16 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार, पहिला टप्पा मंजूर झालेला आहे। बघा, अखेर आता खूप दिवसाच्या नंतर महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय हा आता मानला जात आहे आणि यामुळे सर्व राज्यभरातील लाडक्या बहिणीला दिलासा मिळत आहे। या ठिकाणी बघा, 2 टप्प्यात पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारने डायरेक्ट मंजूर करतात सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। आणि एवढंच नाही तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता 1,000 नाही, 1,500 नाही, 3,000 नाही तर डायरेक्ट 4,500 रुपये हप्त्याची रक्कम भेटणार आहे। होय, म्हणजेच की 3 हप्त्याचे पैसे आता तुमच्या खात्यावरती येणार आहेत। 2 हप्त्याचे 3,000 रुपये येणार होते असं सांगण्यात येत होतं, मात्र सरकारने निर्णय बदलला आणि डायरेक्ट जास्त रक्कम जाहीर केली व सांगितलं की आता नोव्हेंबरचे 1,500 दिले जातील, लगेच डिसेंबरचे आणि जानेवारीचे 3,000 रुपये दिले जातील, असे 4,500 रुपये टोटल लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होऊन जाणार आहेत। आणि यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला आता मोठा दिलासा राज्य सरकारकडून भेटणार आहे। पण हे पैसे सर्वात आधी 16 जिल्ह्यातून वाटपाला सुरुवात होत आहे। जर या 16 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तरच तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे जमा होतील। बघा, या ठिकाणी सर्व सविस्तर माहिती आपल्याला दिसून येत आहे। आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाकून ठेवा। तर चला पाहूयात आता सर्व काही अपडेट। बघा, अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची आणि दिलासा देणारी घोषणा जाहीर झालेली आहे। यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगलाच दिलासा आता मिळत आहे। आपण वारंवार सांगत होतो की लाडक्या बहिणीला नोव्हेंबरचा हप्ता उशिरा भेटला तरी लाडक्या बहिणीला दिलासा मिळेल असा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री जाहीर करतील, पण त्याचसारखा निर्णय जाहीर झाला आणि आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये जाहीर झालेले आहेत आणि एकत्रित 3,000 रुपये खात्यावर येतील आणि लगेच जानेवारीचा हप्ता म्हणजे नवीन वर्ष येत असल्यामुळे ते पण 1,500 लवकर येतील, म्हणजे एकदम तुम्हाला 4,500 रुपयांचा मोठा फायदा राज्य सरकारच्या माध्यमातून होणार आहे। सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता कोणत्या क्षणी पैसे वाटपाला सुरुवात होत असून या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत। सरकारने सर्वात आधी पैसे वाटपाचा निर्णय घेतलेला आहे आणि सरकार 6 बँकेमध्ये सर्वात आधी पैसे वाटप करणार आहे। जर या 6 बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर आता सर्वात मोठा दिलासा मिळेल। या बँकेत आता डायरेक्ट रक्कम सरकारच्या माध्यमातून सर्वात आधी वितरणाला सुरुवात होत आहे। आता त्याची यादी देखील राज्य सरकारने जाहीर केलेली आहे। आता सविस्तर माहिती पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा आणि हे पैसे सर्वात आधी या 16 जिल्ह्यामध्ये आम्ही टाकत आहोत असं देखील सरकारने सांगितलंय। जर या 16 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 17वा हप्ता 1,500 रुपये, 18वा हप्ता 1,500 रुपये आणि 19वा म्हणजेच की जानेवारीचा देखील त्यानंतर लगेच हप्ता 1,500 रुपये, असे टोटल तुमच्या खात्यावरती 4,500 रुपये सरकार देणार आहे। पण आता हे पैसे सर्वांना भेटणार नाहीत। लाडकी बहीण योजनेमध्ये काही बदल देखील करण्यात आलेले आहेत। 2 कामे जर केली तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता भेटेल, अन्यथा यादीतून नाव काढलं जाईल। ही 2 कामे लवकरात लवकर केली तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार आहेत। सरकारने सांगितलं की यावेळेस थोडासा नियम बदललेला आहे। आता प्रत्येक बहिणीला ही 2 कामे करावी लागणार आहेत। जर तुम्ही 2 कामे केली तर तिकडे लगेच सरकारला कळणार आहे की या बहिणींनी ही 2 कामे केलीत आणि लगेच सरकार तिकडून तुम्हाला पैसे टाकणार आहे। आणि इकडून जर तुम्ही सरकारने सांगितलेली म्हणजेच की मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे केली नाही तर लगेच सरकारला कळेल की या बहिणीचं हे काम राहिलेलं आहे। मग सरकार तुमचं नाव यादीतून काढून टाकेल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत। योजनेचा हप्ता कायमचा तुमचा बंद देखील केला जाऊ शकतो। त्यामुळे आता कोणती 2 कामे करायची ती पण माहिती तुम्हाला लगेच सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ती 2 कामे केल्यावर डायरेक्ट 4,500 रुपये 3 हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येऊन जातील। त्यापूर्वी काय करूयात, सर्वात आधी पैसे कोणत्या 16 जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहे त्या 16 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण जाणून घेण्याचं काम करू।
बघा आता महत्वाचा व्हिडिओ आहे, आता शेवटपर्यंत बघा, कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही ते तुम्हाला बघणं खूप गरजेचं आहे. तर बघा इथे सांगितलं आहे लाडक्या बहिणीला मिळणार आता 2 हप्ते, झाली घोषणा 3,000 रुपये येणार आणि हे 3,000 रुपये मिळताच जानेवारीची मोठी रक्कम आता 1,500 रुपयांची ती पण डायरेक्ट खात्यात येणार, म्हणजे 4,500 रुपये येणार. सरकारने आता हप्ता देण्यासाठी घोषणा करताच लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, आता पूर्ण पैसे देऊन टाकणार आहेत असं सरकारने सांगितलेलं आहे. त्यामुळे आता काळजी आणि चिंता करण्याची गरज पडणार नाही. आम्ही एका पण बहिणीला नाराज करणार नाहीत, सर्व बहिणीसाठी आम्ही निर्णय घेत आहोत असं मुख्यमंत्री म्हणाले. पण त्यांनी सांगितलं आता पैशाचे वाटप होणार आहे, हे सर्वांना मिळणार नाहीत. यावेळेस थोडे नियम लावण्यात आलेले आहेत. आता 2 नियम लावलेले असल्यामुळे प्रत्येक बहिणींनी अर्जंटमध्ये ही 2 कामे करून घ्यावी. जर लाडक्या बहिणींनो सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाही तर लगेच सरकारी कर्मचारी तुमचं नाव यादीतून काढून टाकतील आणि लाडकी बहिणी योजनेचे येणारे पैसे तुमचे बंद होतील. त्यामुळे आता पुढच्या 5 दिवसाच्या आत ही 2 कामे तुम्हाला करावी लागणार आहेत, म्हणजे लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुम्हाला व्यवस्थितपणे भेटत राहतील. मग आता कोणती 2 कामे करायची ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. मात्र त्यापूर्वी लाडकी बहिणी योजनेचे जे पैसे आता 16 जिल्ह्यात वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी दाखवतो. आणि यावेळेस गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सरकार देणार आहे. हे मिळवण्यासाठी एक छोटासा अर्ज करा आणि गॅस सिलेंडरचे पण पैसे आता तुम्ही मिळवू शकता. कारण बहिणी नाराज झाल्या होत्या का, तर त्यांना लाडकी बहिणी योजनेचा हप्ता उशिरा भेटत होता. मग तीच नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आणि डायरेक्ट आता गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीला देण्यास सुरुवात करू असं सांगितलं. आता हे पैसे तुम्हाला पण मिळतील, त्यासाठी अर्ज करायचा आहे. आता कोणता अर्ज करायचा ती माहिती तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही डायरेक्ट तो अर्ज करता लाडकी बहिणी योजनेसोबत गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये हे हप्त्याचे पैसे मिळवू शकता. हे पण हप्त्यासारखे पैसे वाटप होत असतात. मग आता कोणता अर्ज करायचा, गॅस सिलेंडरचे 830 रुपये कसे मिळवायचे, आता ती पण माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आता 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर चला आता त्यापूर्वी कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या 6 बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची आणि बँकांची सविस्तर यादी आपण पाहूयात. बघा आता या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे. जिल्ह्यांची यादी सरकारने आता जाहीर केलेली आहे. पहिला जिल्हा नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्यातील एक ना एक लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. बघा नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती किती रुपये, तर नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये म्हणजेच की 1,500 रुपये आता जमा होणार आहेत. त्यानंतर हा झाला 17वा हप्ता. आता सरकारने 17वा हप्ता नागपूरमध्ये वाटपाला सुरुवात करण्यास मान्यता दिली. त्यानंतर 18व्या हप्त्याचे पण 1,500 रुपये. बघा आता 18व्या हप्त्याचे पण हे 1,500 रुपये आता नागपूरमध्ये वाटप होणार आहेत. हे टोटल 2 हप्त्याचे किती रुपये होईल, 3,000 रुपये. पण बघा सरकार एवढ्यावरच थांबणार नाही, तर तुमच्यासाठी आता गॅस सिलेंडरचे किती रुपये, 830 रुपये. हे गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुम्हाला भेटणार आहे. टोटल किती रक्कम होते, तर 3,830 रुपये. म्हणजेच हे 3,830 रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत. आणि त्यानंतर लगेच जानेवारीचा हप्ता, तो हप्ता 19वा हप्ता असेल, त्याचे देखील तुम्हाला 1,500 रुपये अशी ही टोटल रक्कम सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहे. म्हणजेच की आता तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वात मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला भेटणार आहे. तर बघा यामध्ये नागपूर जिल्ह्याचं पण नाव आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कोणत्या जिल्ह्यात पैसे भेटणार आहेत त्यांची नावं सांगत आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तरच सर्वात आधी पैसे भेटतील, नसेल तर उशीर होऊ शकतो. तर बघा पुढचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे, तो म्हणजे पालघर. बघा आता पालघर जिल्ह्यातील देखील एक ना एक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये तर आता या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. आणि एवढंच नाही तर पालघर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो गॅस सिलेंडरचे हे 830 रुपये जी रक्कम आहे, ही रक्कम तुमच्या खात्यात आता येणार आहे. आणि सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता घोषणा करण्यात आलेली आहे. आणि इकडे बघा सरकारकडून आता जानेवारीचा देखील हप्ता डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती टाकण्यात येईल. हे जानेवारीच्या हप्त्याचे पैसे पूर्ण आता जमा होणार आहेत. आणि एवढंच नाही तर तुम्हाला आता नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे हे टोटल किती 4,500 रुपये मिळतील. इकडे बघा हे 4,500 रुपये येणार आहेत. आणि तुम्हाला यामध्येच किती गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये हे सरकारकडून दिले जाणार आहेत. म्हणजे ही टोटल रक्कम तुमच्या खात्यात आता येणार आहे. आणि ही रक्कम छोटी रक्कम नाहीये, खूप मोठी रक्कम आहे. मात्र हे सर्व पैसे जी 4,000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम आहे ही जर मिळवायची
असेल तर सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्हाला करावी लागणार आहेत. बघा, ही 2 कामे जर तुम्ही केली तर तुमचा फायदा होणार आहे. आता ही 2 कामे केली नाही तर तुम्हाला कोणतेच पैसे भेटणार नाहीत. जर केली तर हे पैसे भेटतील. मग आता कोणती 2 कामे सरकारने करायला सांगितली ती माहिती तुम्हाला आता 2 मिनिटांमध्ये लगेच सांगणार आहे. आता फक्त 2 मिनिट वेळ काढून शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघण्याचं काम करायचं आहे. तर बघा, आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार जी 2 कामे करायची आहेत त्यातील पहिलं काम कोणतं आहे, दुसरं काम कोणतं आहे ते लगेच आता तुम्हाला सांगून टाकतो. तर बघा, आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला. आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता आम्ही हप्ता जाहीर झाल्यानंतर अशा बहिणींना हप्ता देत असतो ज्यांनी की ही 2 कामे केलेली असतील. जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे पूर्ण नसतील तर यावेळेस पैसे हे जमा होणार नाहीत. हे पैसे तुमचे बंद देखील आता होऊ शकतात असं म्हणणं सरकारचं आहे. मग आता तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेचे जर पैसे पूर्ण पाहिजे असतील, तुम्हाला पण आता 2 हप्त्याचे हे 3,000 रुपये पाहिजे असतील तर यासाठी अर्जंटमध्ये ही 2 कामे करावी लागतील असं सरकारचं म्हणणं आहे. मग आता तुम्ही ही 2 कामे जर केली तर तुमचा काय फायदा होणार आहे. तर बघा, तुम्हाला नोव्हेंबरचे 1,500 आणि डिसेंबरचे 1,500 सोबत मिळणार आहेत. म्हणजे एकत्रित 3,000 रुपये खात्यात येणार आहेत. आणि त्यानंतर गॅस सिलेंडरचे पण पैसे 830 रुपये मिळवता येणार आहेत. जर ही 2 कामे केली तर असा फायदा होईल आणि जानेवारीचा हप्ता देखील लवकर लगेच तुमच्या खात्यात येईल आणि हे टोटल 4,000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम तुमच्या खात्यात येणार आहे. त्यामुळे असा मोठा फायदा आता लाडकी बहीण योजनेमध्ये ही 2 कामे केल्यानंतर सरकारच्या माध्यमातून होणार आहे. तर चला, आता कोणती 2 कामे करायची असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर बघा, आता लाडक्या बहिणींनो, आता तुमच्यासाठी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जंटमध्ये आपलं आधार कार्ड जे असतं, इकडे बघा, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. आता हे आधार कार्ड मोबाईल नंबरशी जर तुम्ही लिंक केलं तर तुमचा फायदा होणार आहे. कारण येणारे पैसे डीबीटीतून सरकार देणार आहे. म्हणजेच की तिकडून पैसे पाठवल्यानंतर सर्वांच्या खात्यात 20 मिनिटाच्या आत पैसे जमा होणार आहेत असं सरकारने सांगितलंय. मग आता एवढ्या लवकर पैसे पाठवायचे म्हणल्यावर सर्व लाडक्या बहिणींनी ही 2 कामे केली तरच त्यांना पैसे मिळतील असं सांगितलं आहे. तर बघा, या ठिकाणी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी देखील लिंक करायचं आहे. एवढं काम केल्यानंतर आता तुम्हाला डायरेक्ट काय होईल, डीबीटीतून पैसे पाठवल्यानंतर तुमचं नाव वरी जाईल आणि यांना पण पैसे देताना अडचण येणार नाही हे सरकारला समजेल आणि सरकार लगेच तिकडून तुम्हाला पैसे टाकण्यास सुरुवात करेल. मात्र एवढंच नाही, अजून एक काम करायचं आहे. हे काम करण्यासाठी तुम्हाला CSC सेंटरवरती जायचं आहे. म्हणजेच की ई सेवा केंद्र जे असतं त्या ठिकाणी सर्व काय माहिती, फॉर्म वगैरे भरले जातात, झेरॉक्स दिले जातात, योजनांचे काही फार्मर ID काढले जातात. अशा ठिकाणी जायचं आहे. म्हणजे ई सेवा केंद्रावरती, CSC केंद्रावरती गेल्यानंतर त्यांना म्हणायचं आहे आमची EKYC करून द्या. आता बघा, EKYC तुम्हाला करायची आहे. जर केली नसेल तर करून घ्या, केली असेल तर अडचण नाही. EKYC केल्यानंतर तुमचं नाव पात्रता यादीत ठरेल आणि EKYC साठी आता 31 डिसेंबरची शेवटची तारीख आहे. जर 31 डिसेंबरच्या आधी तुम्ही KYC केली तर फायद्याचं आहे. जर उशीर झाला तर मग लाडकी बहीण योजनेचे पैसे कायमचे बंद करण्यात येणार आहेत असं सरकारचं स्पष्टपणे सांगणं आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला, आता कोणती 2 कामे करावी लागतील त्याबाबतची तुम्हाला माहिती व्यवस्थित समजलीच असेल. तर चला, आता लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकार कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटपाला सुरुवात करत आहे, कधी पैसे जमा होणार, आज मिळणार की उद्या मिळणार ती देखील माहिती आलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे कोणत्या 6 बँकेत सर्वात आधी पैसे यावेळी जमा करण्यात येणार आहेत. ज्यांचं पोस्टात खातं आहे त्यांच्यासाठी मोठी अडचण निर्माण झालेली आहे. मग ती कोणती अडचण आहे, पैसे येणार आहेत की नाही त्याबाबत देखील माहिती आता समोर आलेली आहे. त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. तर बघा, आता या ठिकाणी सविस्तर माहिती आलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यात कसे पैसे मिळणार हे सरकारने सांगितलं आहे. तर बघा, या ठिकाणी सरकारचं म्हणणं आहे की आता आम्ही हप्ता जाहीर करून टाकलेला आहे. बहिणी नाराज झाल्या हे सरकारच्या लक्षात आलं आणि सरकारने घोषणा केली बहिणीच्या बँक खात्यात 3,000 रुपये देऊ आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण आता सुरू करू. या निर्णयाने बहिणी खुश झालेल्या आहेत. आज पूर्ण राज्यातील बहिणी आनंदी बघायला मिळत आहेत. आता बघा, डायरेक्ट मुंबईतून वितरणाला सुरुवात होत आहे. पहिला टप्पा 16 जिल्ह्यात आणि 76 तालुक्यात आहे. म्हणजे 16 जिल्ह्यात आणि या 76 तालुक्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत आणि ही रक्कम डीबीटी अंतर्गत म्हणजे इकडे बघा, आता डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून सोडण्यात येणार असून आता तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर आता डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यात भेटतील आणि आता तुम्हाला नक्कीच मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून भेटू शकतो. डायरेक्ट मोठी घोषणा राज्य सरकारकडून झाल्याने आता प्रत्येक लाडकी बहीण ही खुश झालेली आहे. या ठिकाणी बघा, आलेल्या अपडेटनुसार, माहितीनुसार आता सर्वांची नाराजी दूर करण्यासाठी
करण्यासाठी राज्य सरकारची घोषणा झाली। यामुळे आता लाडक्या बहिणीला 2 हप्त्याचे 3,000 रुपये देण्याबाबत घोषणा झाली आणि एक अर्ज केल्यानंतर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सर्व बहिणीच्या बँक खात्यात जमा होतील असं देखील सरकारने सांगितलं। तर बघा या ठिकाणी आता पूर्ण रक्कम तुमच्या खात्यावर येणार आहे आणि कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमवण्यास सुरू होत आहेत आता त्यांची यादी आलेली आहे। तर चला त्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी तुम्हाला वाचून दाखवतो। तर बघू शकता या ठिकाणी आता यादीतील पुढचा जिल्हा जाहीर झालेला आहे। बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा आता या ठिकाणी जाहीर झालेला असून भंडारा जिल्हा आहे। जर तुम्ही या भंडारा जिल्ह्यातील राहणारे असाल तर भंडारा जिल्ह्यामध्ये 2 हप्त्याचे 3,000 रुपये मंजूर झाले आहेत आणि या ठिकाणी जेवढी रक्कम लागणार होती ती रक्कम सरकारने जाहीर केलेली आहे आणि भंडारा जिल्ह्यातील सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पूर्णची पूर्ण पैसे जमा होणार असल्याने या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो। आता हे पैसे सर्वात आधी 16 जिल्ह्यात सरकार देत आहे। यामध्ये भंडारा जिल्ह्याचं नाव देखील बघायला मिळत असून सर्व लाडक्या बहिणींची नाराजी आता दूर होणार आहे। या ठिकाणी बघा आता पुढील क्रमांकाचा जिल्हा एक बघायला मिळत आहे तो जिल्हा आहे धुळे जिल्हा। आता धुळे जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता टाकण्यात येणार आहे। धुळे जिल्ह्यामध्ये टोटल रक्कम जमा होणार असून एक ना एक बहिणीला एक चांगला मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो। तर लाडक्या बहिणींनो आता धुळे जिल्ह्याचं नाव पण यादीत आलेलं आहे। त्यानंतरचा जिल्हा सातारा जिल्हा। बघा सातारा जिल्ह्यात देखील लाडकी बहीण योजनेचे 2 हप्त्याचे 3,000 रुपये हे मिळणार आहेत आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये आता ही टोटल रक्कम लाडक्या बहिणीला मिळणार आहे आणि हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार असल्यामुळे सर्वांच्या खात्यात एकदम डायरेक्ट 20 ते 25 मिनिटांच्या आत हे पैसे बँक खात्यात जमा होऊन जातील। महत्त्वाचं म्हणजे सरकारने काय सांगितलं आहे तर बघा अर्जंट सूचना देखील दिलेली आहे आणि ते सांगितलं आहे की आता बहिणीसाठी दिलासा देणारी पण बातमी आम्ही देत आहोत आणि लाडक्या बहिणीसाठी काही महत्त्वाची कामे देखील सांगत आहोत असं सरकारने सांगितलं। आणि या ठिकाणी बघा सरकार म्हणतंय की आम्ही सर्वांची नाराजी दूर करण्यासाठी घोषणा केलेली आहे। घोषणा झाल्यामुळे बहिणीला चांगला दिलासा मिळाला। एकनाथ शिंदे म्हटले की माफ करा आम्हाला हप्ता द्यायला उशीर झाला पण आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट 3,830 रुपये देत आहोत म्हणजेच की 3,000 रुपये 2 हप्त्याचे नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आणि 830 रुपये गॅस सिलेंडरचे असे टोटल 3,830 रुपये सर्वांना भेटणार आहेत। मात्र ही 2 कामे केली तर गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यात येतील असं सरकारचं म्हणणं आहे। मग कोणती 2 कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती या ठिकाणी आपण पाहूयात। तर बघा आता या ठिकाणी महत्त्वाची आणि दिलासा देणारी घोषणा झाली। बघा सरकारने घोषणा करताच 3,000 रुपये बहिणीला मिळणार आणि गॅस सिलेंडरचे पैसे सरकार सर्वांसाठी सुरू करणार आहे। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे कारण आता निर्णय तसा झालेला आहे। बहिणी खूप खुश झालेल्या आहेत। तर चला आता कोणत्या 16 जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे भेटणार आहेत आता यादी पाहू। तर बघा यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पूर्ण रक्कम जमा करण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय जाहीर झालेला आहे। सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे बहिणी आता आनंदी खुश झालेला आहे। तिकडे बघा सरकारचं स्पष्टपणे काय म्हणणं आहे। सरकारने सांगितलं की आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्णपणे वाटप करण्यात येतील आणि एक ना एक सर्व लाडक्या बहिणींना माता भगिनींना दिलासा नक्कीच मिळेल असं सरकारने स्पष्टपणे सांगितल्यामुळे प्रत्येक लाडकी बहीण आता खुश झालेली आहे आणि यामुळे प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती टोटल रक्कम जमा करण्यासाठी सरकारने महत्त्वाची भूमिका घेत डायरेक्ट पैसे वाटपाच्या सूचना दिलेल्या आहेत। आणि बघा गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड झेरॉक्स लागणार आहे। त्यानंतर तुमच्याकडे जे आहे ते गॅस सिलेंडरचं जे बुक असतं ते बुक असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे आता सध्या स्थितीला रहिवासी दाखला म्हणजे कुठे राहता एक रेशन कार्ड देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। हे सर्व काही कागदपत्रे असतील तर तुम्हाला अजून काम करायचं आहे। जो महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर नसेल तर तो महिलेच्या नावावरती करा। सीएससी केंद्रावरती जाऊन जे काही फॉर्म लागतात ती माणसं तुम्हाला सांगतील सीएससी केंद्रावरील त्यांना ती कागद द्या प्रमाणपत्र द्या आणि तुम्हाला डायरेक्ट जी पात्र ठरण्यासाठी जी माहिती भरावी लागते तो फॉर्म भरताना त्यांना सांगा ते थोडेफार 20-30 रुपये घेतील कारण झेरॉक्स वगैरे खर्च असतो। मग तेवढं झाल्यानंतर जर तुम्ही पात्रता यादीत बसत असाल जो नियम आहे त्यामध्ये बसत असाल तर डायरेक्ट गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुम्हाला मिळत राहतील। काळजी करू नका। आता पुढच्या 6 दिवसाच्या डायरेक्ट 2 हप्त्याचे 3,000 रुपये सर्वांना मिळण्याची शक्यता आहे। काळजी करण्याचं कारण नाही टोटल पैसे येऊन जातील। धन्यवाद।